कुठेही पार्लरला न जाता फेशियल सारखा ग्लो घरच्या घरी हवा असेल, तेही कोणत्या क्रीम, केमिकल किंवा कोणत्याच टूलचा वापर न करता, तर फक्त हा उपाय एकदा करून बघा. अगदी तुमचा चेहरा चमकायला लागेल, काळवटपणा निघून जाईल, टॅनिंग निघून जाईल, डाग असतील ते निघून जातील आणि अगदी फेशियल सारखा ग्लो तुम्हाला घरच्या घरी मिळेल. आजकाल लग्न आहेत, भरपूर ऊन आहे, तर अशा सिच्युएशनमध्ये तुम्हाला हा उपाय माहीत असायलाच हवा. यासाठी घरातील अगदी बेसिक वस्तू लागणार आहेत, एकही रुपया खर्च होणार नाही. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आवडल्यास मित्रपरिवारासोबत शेअर करायला विसरू नका. चला तर यासाठी आपल्याला काय काय लागणार आहे ते बघूयात. तर इथे बघा, मी घेतलेला आहे पिकलेला एक टोमॅटो. लाल पिकलेला टोमॅटो घ्यायचा, म्हणजे खिसायला थोडं सोपं जातं. खिसायचं यासाठी की आपल्याला याचा पूर्ण असा म्हणजे पेस्ट हवी आहे, याचा पूर्ण गर हवा आहे, आतमधला ज्यूस हवा आहे, तर तो आपण खिसून सहज असा वेगळा करू शकतो. आणि पिकलेला असेल ना टोमॅटो, तर सहज हे असं पूर्ण आपल्याला त्याची पेस्ट आपल्याला मिळते आणि चांगलं व्यवस्थित वापरता येतं. आणि त्यासोबतच ना पिकलेल्या टोमॅटोमध्ये असे काही पदार्थ असतात, असे काही घटक असतात जे आपल्याला खूप चांगला आपल्या चेहऱ्यावरती ग्लो आणून देतात. त्यामुळे पिकलेलाच टोमॅटो वापरायचा आणि त्यासोबतच त्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आणि त्यासोबतच त्याला खिसून घ्यायचं, म्हणजे असा पूर्ण त्याचा रस मिळतो. इथे तुम्ही याला किती कमी जास्त वापरता अगदी तुमच्यानुसार आहे. अर्धा टोमॅटो देखील पुरेसा होतो. यामध्ये अजून बरेच इन्ग्रेडियंट ॲड होणार आहेत, त्यामुळे हे एवढं पुरेसं होतं. 1 ते 2 व्यक्तीसाठी पुरेल एवढं आपण बनवत आहोत. साधारण चमच्याने मोजलं तर 1-1.5 चमचा टोमॅटोचा पूर्ण रस पेस्ट आपण काढलेली आहे. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ना, ते मला नक्की कॉमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला मला ते कळेल. यानंतर बघा, आपल्याला इथे लागणार आहे हळद. हळद जी आहे ना, तर ती अगदी 2 चिमूटभर हळद घ्यायची आहे. जसं की आपल्या सर्वांनाच माहीत आहे, आपल्या त्वचेसाठी, आपल्या स्किनसाठी हळद खूपच फायदेशीर आहे. त्यासोबतच अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज यामध्ये आहेत. कोणतंही इन्फेक्शन किंवा आपल्याला काही ॲलर्जीज असतील तर ते देखील दूर ठेवण्याचं काम हळद करते. त्यामुळे नक्की वापरायची. हळद टाकायची टोमॅटोच्या पेस्टमध्ये, चांगली व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. त्यानंतर आपल्याला 1 चमचाभर इथे लागणार आहे बेसन पीठ. बेसन पीठ व्यवस्थित मी इथे यामध्ये टाकून चांगलं मिक्स करून घेणार आहे. बेसन पीठाऐवजी तुमच्याकडे जर मुलतानी मिट्टी असेल तर तुम्ही ती वापरली तरी चालतं, आणि नसेल तर बाकी तुम्ही फक्त बेसन पीठ घेतलं तरी चालतं. माझ्याकडे बेसन पीठ आहे, तर मी 1 चमचा बेसन पीठ टाकत आहे आणि 1 छोटा चमचा माझ्याकडे मुलतानी मिट्टी आहे, तर ती मी टाकत आहे. बाकी तुम्ही एकच टाकलं दोन्हीपैकी तरी चालतं. तुमच्याकडे मुलतानी मिट्टीऐवजी चंदन पावडर असेल तर अजूनच चांगलं, ते टाकलं तरी चालतं. अगदी आपल्या गरजेनुसार, सोयीनुसार, तुमच्याकडे जे अवेलेबल आहे त्यानुसार तुम्ही यामध्ये असं काही टाकू शकता जे की तुमच्या स्किनला सूट होतं. यानंतर बघा, आता ना हे सर्व टाकून व्यवस्थित आपल्याला मिक्स करायचं आहे. यामध्ये अजिबात गाठी नाही झाल्या पाहिजे. आणि त्यासोबतच इथे ना आपल्याला हे टाकून मिश्रण बघा थोडंसं वाढलेलंच आहे, तर एवढं पुरेसं होतं. यामध्ये आता रोज वॉटर टाकायचं आहे. पाण्याचा 1 थेंबही आपल्याला वापरायचा नाही. गुलाबजल नसेल तर तुम्ही इथे याला स्किप करू शकता, पण गुलाबजल आपल्या स्किनसाठी चांगलं असतं, तर बाकी ते टाकलं तर चालतं. आणि जर हे थोडं घट्ट तुम्हाला वाटलं तर तुम्ही जे टोमॅटोचे रस आपण काढला होता तसा रस परत यामध्ये काढून थोडासा टाका. आणि त्यासोबतच ना तुम्हाला जर हे अगोदरच वाटत आहे की थोडं घट्ट आहे, तर यामध्ये जे बेसन पीठ आहे किंवा मुलतानी मिट्टी आहे ते थोडं अंदाजानेच यामध्ये टाकायची, म्हणजे हे जास्त घट्ट होणार नाही. आणि त्यानंतर ना आपल्याला इथे खिसणी लागणार आहे आणि अद्रक एक घेतलेली आहे, छोटासा तुकडा. अद्रक स्वच्छ धुवून घ्यायची आणि त्यानंतर खिसणीने खिसायची. खिसलेली अद्रक बघू शकता, खूपच अगदी थोडीशी लागणार आहे आपल्याला. आणि अगदी अद्रकमध्येही भरपूर असा रस असतो, तर अद्रक जी आहे तर ती आपल्याला ना यामध्ये अशी पिळून काढायची आहे, म्हणजे त्याचा जो रस आहे ना अद्रकचा तो आपल्याला लागणार आहे. तर बघू शकता, अगदी एक अर्धा छोटा चमचा असा अद्रकचा रस निघालेला आहे. 7-8 थेंब अद्रकचा रस निघाला तरी पुरेसा होतो, अगदी जसा निघेल तसा. फक्त थोडीशी लागणार आहे. अद्रकमुळे आपल्या चेहऱ्यावरचे जे डाग असतात खूप परमनंट झालेले असतात बघा, खूप दिवसापासूनचे आहेत, ते काढण्यासाठी मदत होते आणि खूप अशी उजळ, निखळ, टवटवीत त्वचा होते. एकदा लावून बघा, खूपच चांगला रिझल्ट मिळतो. आणि त्यानंतर ना इथे बघा, मी आता दुसरी एक छोटी वाटी घेतलेली आहे. अद्रकचा रस टाकून चांगलं मिक्स करून घेतलं. छोटी वाटी घेतली. छोट्या वाटीमध्ये मी टाकलेलं आहे कोकोनट ऑइल. कोकोनट ऑइल बघू शकता, अर्धा छोटा चमचा मी टाकलेला आहे. आणि 3-4 थेंब मी इथे टोमॅटोची जी पेस्ट बनवलेली आहे त्यामध्ये टाकलेलं आहे. बाकी यानंतर ना आपल्याला काय करायचं आहे, कोकोनट ऑइल आपल्या स्किनला मॉइश्चराईज ठेवतं, नरिश करतं, त्यामुळे नक्की टाकायचं आहे. आणि सर्वांना ते सूट देखील होतं, त्यामुळे नक्की वापरायचं. आणि इथे छोट्या वाटीमध्ये जे कोकोनट ऑइल काढलेलं आहे ना, छोटा अर्धा चमचा, त्यामध्ये आपल्याला तुरटी टाकायची आहे. चिमूटभर तुरटी यामध्ये नक्की टाकायची. तुरटी टाकून चांगलं व्यवस्थित मिक्स करायचं. तुरटी आपल्या स्किनला खूपच छान, अगदी टाईट बनवते, उजळ निखळ बनवते. तुरटीमध्ये असे काही इन्ग्रेडियंट असतात जे आपले जे केस आहेत त्यांना मजबूत करतात. आपली जी स्किन आहे त्याला खूप छान हेल्दी ठेवतात. कोणतेही डाग काढण्याची ताकद तुरटीमध्ये आहे. जर तुम्ही
तुम्ही याला या पद्धतीने वापरलं तर त्यामुळे नक्की वापरा. अगदी फेशियलमध्ये तुम्ही हजारो रुपये घालवत असाल, पण हा उपाय करून बघा, तुम्हाला खूप चांगला रिझल्ट मिळेल. आणि त्यासोबतच कधी कसं वापरायचं माझ्या चेहऱ्यावरती मी तुम्हाला लावून दाखवणार आहे. जसं की आता बघू शकता माझ्या चेहऱ्यावरती तुम्हाला एकही डाग दिसणार नाही, पिंपल्स दिसणार नाहीत आणि खूप छान अगदी टाईट त्वचा आहे. आणि त्यासोबतच काय होतं ना बघा, बऱ्याच वेळा आपण पार्लरला जातो, पैसे खर्च करतो, काही केमिकल सूट होत नाही, त्यामुळे आपली त्वचा अजूनच खराब होते. आणि हा उपाय असा आहे की एक तर खर्च नाही होणार तर फायदाच होणार आणि त्यासोबतच कोणतेही आपल्या स्किनला नुकसान होणार नाही. त्यामुळे अगोदर आपला चेहरा स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा, कोरडा करायचा, कोणतंही क्रीम केमिकल मेकअप आपल्या चेहऱ्यावरती नसावं हे लावण्या अगोदर. आणि त्यानंतर चेहरा कोरडा केल्यानंतर आपल्याला हे अप्लाय करायचं आहे. खूप जास्त असं जाड थर द्यायची गरज नाही, पातळसरच लावायचं. यामध्ये थोडे थोडे जसं आपण पेस्ट केली टोमॅटोची, त्यामुळे टोमॅटोचे असे थोडे थोडे यामध्ये पार्टिकल आहेत. तर त्यामुळे काय होतं ना, स्क्रबिंगचं देखील आपलं काम इथे सोपं होतं आणि वेगळं काही आपल्याला इथे वापरायची गरज पडत नाही. आता ना जसं आता तुम्ही जर लक्षपूर्वक बघितलं तर बेसिक काही इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत, जास्त नाही, 4-5 इन्ग्रेडियंट वापरलेले आहेत आणि तेही खूपच असे आपल्या घरामध्ये सहज मिळणारे आहेत. त्यामुळे तुम्ही आजच करून बघा. तर चेहऱ्यावरती आपल्याला हे लावायचं आहे, व्यवस्थित सर्व चेहऱ्यावरती लावायचं. आंघोळीच्या अगोदर मी तर म्हणेल हे करा, म्हणजे काय होतं, मानेवरती पूर्ण आपल्याला याला लावता येतं. हातापायावरती लावायचं असेल तर ते देखील लावू शकता, म्हणजे कसं खूप छान आपली जी टॅनिंग असते ती निघून जाते आणि त्यासोबतच ना अगदी फ्रीमध्ये आपलं स्क्रबिंग होतं आणि आपल्याला जे डाग आहे ते काढण्यासाठी मदत होते. आता व्यवस्थित मी याला लावून 10 मिनिट ठेवलं. 10 मिनिटानंतर थोडंसं सुकल्यासारखं झालं. खूप जास्त सुकू द्यायचं नाही, म्हणजे अगदी तडे जाऊपर्यंत सुकू द्यायचं नाही. थोडंसं ओलसर आहे तोपर्यंतच आपल्याला ना थोडंसं रोज वॉटर घ्यायचं आहे. हातावरती मी रोज वॉटर घेतलेलं आहे, तुम्ही इथे वाटलंच तर थोडंसं पाणी घेतलं तरी चालतं. आणि त्याने आपल्याला हे थोडं सुकल्यासारखं जे झालं आहे ना, तर त्याला परत ओलं करायचं आहे आणि स्क्रबिंग करायची आहे. खूप जास्त जोरात चोळायचं नाही, खूप जास्त वेळ चोळायचं नाही, फक्त थोडंसं हे ओलं झालं पाहिजे, म्हणजे निघायलाही सोपं होईल आणि स्क्रबिंगही आपली होऊन जाईल. आता बघू शकता मी अशा प्रकारे याला लावत आहे, अगदी सहज हाताने व्यवस्थित चोळून घेत आहे. आणि ना तुम्ही ह्याला आठवड्यातून 1 वेळा लावून बघा, तुम्हाला कमालीचा फरक जाणवेल. मी महिन्यातून 3-4 वेळा तरी लावते आणि कुठे बाहेर जर गेले ना तर आल्यानंतर मी याला लावते, म्हणजे आठवड्यातून 2 वेळाही कधी कधी लावते. खूप चांगला फरक पडतो, एकदा ट्राय करून बघा. चेहरा स्वच्छ पाण्याने मी धुवून घेतला, त्यानंतर कोरडा करायचा आणि हे झाल्यानंतर आपल्याला सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोकोनट ऑइल आणि जे तुरटीचं मिश्रण केलेलं आहे ते चेहऱ्याला नक्की लावायचं आहे. यामुळे आपल्याला स्किन खूप छान मॉइश्चराईज राहते, नरिश राहते. नक्की ट्राय करा, खूप चांगला रिझल्ट मिळेल. आणि अशा प्रकारे याला अप्लाय करायचं आहे. आणि तुरटी आणि त्यासोबतच जे कोकोनट ऑइल मिश्रण आहे ना, तर ते मी बरंच बनवून ठेवते एखाद्या स्वच्छ बॉटलमध्ये. आणि म्हणजे काय होतं ना, रात्री झोपण्या अगोदर मी याला नेहमी लावते. खूप छान यामुळे स्किन आपली म्हणजे टवटवीत राहते, टाईट राहते आणि ग्लोईंग होते. ट्राय करून बघा. नाईट क्रीम सारखं देखील तुम्ही याला वापरू शकता. काही प्रश्न असतील तर मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा, मी लवकरच उत्तरं देईल. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.